लावून पाहू काय गड्या रिंकूच्या बापाले फोन. आज येते का उद्या येते तर रात्रभर राहीन म्हणे न उद्या येईन म्हणे. काय माहित आज येते का नाही येत. लावूनच पाहतो फोन काय करून राहिली तर. हॅलो. हा बोल बाई रिंकू, काय चालू आहे? काम चालू आहे आई, साफसफाई करून राहिली सकाळपासून. अजून काम नाही झाले माये. झटक झुटक हे ते. आता 1 महिना मी गावातच राहिली तर घरभर धूळ धुळच आहे म्हटलं, जिकडे पा तिकडे. हो हो, आणि बुवानं काही साफसफाई केली नसन बरोबर. नाही ना, कुठं करते परीचे पप्पा. फक्त वर वर झाडू मारून येते. तिकडे टेबला खाली राहू देते कचरा, बेड खाली कचरा राहू देते. कचरा तर नाही आहे घरात, पण धूळ म्हटलं धूळ बसते ना. बंद बंद घर राहते तर आपण वरच्यावर झाडतो, झटक झुटक करतो. हा तर धूळ नाही राहत. तर आता दिवसभर साफसफाईच करतो मी. 1 दिवसच लागते मला साफसफाई करायला. हो दिवस नाही तर काय मग, 1 दिवसही कमी पडते. नाही तर काय, आता पूर्ण घर झटक झुटक करून काढलं मी, पोछा लावला. आता हे बेडशीट हे ते धुवा धावाले टाकतो म्हटलं. धुवून धावून वाळू टाकतो. आता वाळो का नाही वाळो, पण धुवून वाळू टाकून देतो मी. हा वाढून जाते. हवेशीर ठेवजो, पंख्याच्या हवेत घे. आता झडी तर नाही आहे. हा बाहेर वाळू टाकजो, हवे नाही सोकून जाते. हो तशीच करतो. आणि याचे कपडे लय मोठे धुवायचे आहे बाप्पा. धुत होते का नाही धुत होते का तसेच घालत होते तर याचे कपडे धुवून काढतो. हो आज तुला कामच काम होईन मग 1-2 दिवस. हो 1-2 दिवस कामच काम पुरण न मले. आतापर्यंत मस्त आराम केला मी. घरी होती तर, गावाला होती तर. न आता इथं आल्याबरोबर हात खाली नाही आहे म्हटलं. मी आली तेव्हापासून कामच चालू आहे. हो हो. अन बाई हे म्हणत होते मी, आज येऊन राहिले काय तुझे बाबा गावाले? नाही नाही, आज नाही पाठवत बाबाले. हे नाही म्हणते ना, काल आले ना आज चालले काय म्हणते मामाजी तुम्ही. राहा म्हणते, आज ठेवतो म्हटलं बाबाले. आज धोतर गितर घेईन म्हणते बाबासाठी. तर आजचा दिवस ठेवतो, उद्या पाठवून मग. हाव काय काय करून राहिले तुझे बाबा? काही नाही, आराम करून राहिले. आंघोळगी झाली बाबाची, नाश्ता गिश्ता केला ना, आता आराम चालू आहे. हाव काय. आज नाही जाता ही वावरात? अमाय जाईन जातो ना आता थोड्या वेळानं. म्हटलं वावरात जायच्या पहिले 1 वेळा फोन लावून विचारून घेतो येते का नाही येत बा म्हणून. हाव काय, दिवसभर थांबा लागत असेल मग वावरात? नाही हो, दिवसभर की नाही थांबत मी. जातो थोडीशी वावरात हू हा करून घ्या, फिरफार व्हा आणि येऊन जा मग घरी. हो हो. निघालेस ना आता तूर सोयाबीन? हो निघाले ना, तूर सोयाबीन मस्त निघाले. डाटडूट पेरलं ना, मस्त निघाले. हाव काय, चांगलं आहे ना. आई आज गेला म्हटलं आपलीचा बाबू शाळेत? गण्या काय? हो गण्यास काल नाटक करत होता ना. गेला हो गेला, शाळेत गेला. तिकून आल्यावर म्हणते 2 वाजता, आजी आत्या गेली काय म्हणते गावाले. मी म्हटलं हो आत्या गेली म्हटलं गावाले. मग म्हणते माये पैसे. मी म्हटलं तुझे पैसे माग आता आत्याले. हा जाय म्हटलं नागपूरले. हाव काय. हो तर लहानसं तोंड केलं त्यानं आणि बसला मग चिमून. मग म्हटलं नाही रे, दिले ना त्यानं पैसे, आईजवळ आहे म्हटलं. तर मग बबिताच्या मागं लागला तो, आई पैसे दे पैसे दे. आणि तिच्याजवळ चिल्लर काही होती नाही. आता 100ची चिल्लर तर म्हणते चिल्लर नाही आहे. तर मग 5 रुपये दिले त्याला माझ्याजवळचे. हाव काय. हो आता रविवारी जा लागन हो, पुस्तकं घेऊन द्या लागन. पुस्तकं म्हणून राहिला तो बी. आणि पुस्तकं पाहिजेच ना. आता तर शिकून नाही राहिले, पण आता शिकवून नाही काय. घेऊन देजो मग. हा घेऊन देजो. हो राणीनं घेतले, अजून बाकीच्या गावातल्या लेकरांनी पुस्तकं घेतले. आणि गण्याचे राहिलेच पप्पा ह्या वावराच्यानं. पेरणी आहे, मजूर आहे. हा तर त्याच्यानं पुस्तकं राहिले त्याचे. चल मग ठीक आहे बाप्पा, कर कामं तुही. उशीर होईन तुले कामं करायला. हो करतो ना, करतो नाही तर काय मग करतो काम. ठीक आहे मग आई, ठेवतो फोन. बरं ठीक आहे मग बाई, ठेव पण. हो हो. बाबा ताट वाढू काय? जेवण करता काय तुम्ही? नाही नाही भाई, आताच जेवण नाही करत मी. भूक नाही लागली म्हटलं. घरी इथं बसून बसून राहावं तर भूकही नाही लागत. करन ना मी, थोड्या वेळानं करतो जेवण. भूक लागन तर सांगतोस मग मी. कर ना तू ये कामं कर. इकडे कुठे चालले मग आता तुम्ही? येतो म्हटलं खालून थोडंसा घुमून. घरात बसू बसू बी गमत नाही ना, तर येतो म्हटलं मी इथच्या इथं घुमून. बरं जा मग, जास्त दूर नका जाऊ, जवळपासच जा घुमाले. नाही नाही, जास्त दूर नाही जात. इथच्या इथं जवळपास घुमतो अर्धा 1 घंटा आणि येतो मग वापस. बरं या मग या. हो घुमून फिरून आहे तर एका जागी नाव नाही गमत. घुमाले पाहिजेस. हो तुम्हाला सवय आहे ना आता घुमा फिराची. एका जागी नाही गमत तुम्हाला. नाही तर काय मग. येतो मग बाई मी खालून. बरं या मग. इथं आले का ना घुमाला नाही भेटत बाबाले, म्हणून जास्त दिवस नाही राहत बाबा. गावाले जातो गावाची आठवण येते. चाल बाप्पा, मी आता काम करतो. बेडशीट घे, धुद्या करून वाहू टाकून देतो. काय हो, काही फिकर बिकर आहे तुम्हाला का नाही आहे म्हटलं लेकरायची? कालपासून लेकरायची शाळा लागली. ऍडमिशन नाही करा लागत काय ह्या वर्षी? हा का तसंच ठेवता येईल अंपड? करू ना, नाही थोडी म्हणून राहिलो मी. करू आता, जमतेम कालपासून शाळा चालू झाली.
करतो ना मी. 15 दिवस थांबून जाय, करतो मग मी ऍडमिशन. हो 15 दिवस थांबतो ना मी. मग अजून म्हणान का अजून 15 दिवस थांब, म्हणजे गेली 1 महिना लेकरायची शाळा. तुम्हाला पहिलेच नाही समजत काय 1 तारखेपासून शाळा लागते, माहित आहे ना आपल्याला. शाळा कधी लागते काय लागते तर पहिलेच तयारीत नाही राहता येत काय? मग वेळेवर सांगा लागते तुम्हाला. मी काय नाही म्हणून राहिलो काय, आता सध्या माझ्याजवळ पैसा नाही आहे, त्याच्यानं म्हणून राहिलो 15 दिवस थांब. 15 दिवसानं माझ्या कामाचे की पैसे भेटते आणि मी कामाला जातो, अजून पैसे येऊन जाईन. करतो ना मग मी ऍडमिशन, नाही तर म्हणूनच नाही राहिलो. हो आतापर्यंत चेव नाही आला तुम्हाला आणि आता करून राहील तुम्ही ऍडमिशन 15 दिवसानं. मग काय म्हणणं आहे तुझं? आता नाही आहे पैसे तर काय करू मग? कर्ज घेऊ काय? अजून कर्ज घेऊ काय? मी कर्जावर कर्ज घेणं तर चालूच आहे तुझ्या पायी. मायापायी म्हणजे मी तुम्हाला कर्ज घ्यायला लावून राहिली काय? कुठंही माया नाव घालता, तुया पायी झालं आणि तू न केलं. काय करून राहिली मी? कायच्यानं झाले तुम्ही कर्जबाजारी? तुम्ही तुमच्या मतानं झाले. माया मतानं कायले झालो मी? तूच तर मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला मोबाईल पाहिजे, मला फ्रीज पाहिजे. तुझ्या यानं म्हटलं मी, खास कारण तूच आहे. माया कर्जात डुबण्याच्या मागं तूच आहे म्हटलं. पूर्ण डुबून ठेवलं मला. फ्रीज घेतली तर कामी नाही पडत काय? भाजीपाला ठेवायला पाहिजे नाही काय फ्रीज? उन्हाळ्यात भाजीपाला खराब होऊन जाते, त्याच्यानं तुम्हाला नवीन फ्रीज घ्यायला लावली. आणि मोबाईलचं तर काम राहतेच ना, फोन घेणं लावा लागते. बिना मोबाईलनं आता कोण आहे? सगळे जवळच मोबाईल आहे म्हटलं. तेच ना मग, पैसा असो का नसो तुले पाहिजे म्हणजे पाहिजे. मग तिकडे नवरा कर्जबाजारी हो कुठं जाऊन मरो, तुले काहीच फिकर नाही आहे नवऱ्याची. कटकट कटकट लावत राहतं माणसा मांग. आता चांगल्या गोष्टीने सांगून राहिली काय मी तुम्हाला? चांगल्यासाठी नाही म्हणून राहिली काय का लेकराची ऍडमिशन नाही करत काय बा म्हणून? याच्यात काय मरायला लावून राहिली काय तुम्हाला मी कुठं जाऊन? पण तेच झालं ना. आता म्हटलं सध्या माया खिशात फुटी कवडी नाही आहे आणि तू म्हणते ऍडमिशन कर. कुठून ऍडमिशन करू मी? थांबून जाईन, धीर ठेवणं. महिना चालू झाला नाही झाला तर फ्रीजची किस्त, मोबाईलची किस्त, बचत गट, BC, काय माहित काय काय करून ठेवलं त्या, किती किस्त करून ठेवले ना काय नाही काही समजत नाही. कायलेच किस्त उचलतं आणि कुठं पैसे खर्च करतं हे तुया माहित. कुठं पैसे खर्च करून राहिले मी? कुठं उडवायला जाऊन राहिले मी पैसे? घरातच होऊन राहिले ना. जेवढे पैसे आहे ते घरातच खर्च करतो मी. उडवतं पैसे काय माहित बापा कुठं उडवायला चालली मी तर पैसे. करतं काय मग तू एवढ्या पैशाचं सांग ना. बाकीच्या बायले पाहू त्यानं साडी घेतली काय तू बी साडी घेतं, त्यानं काही केलं काय तू बी तशीच करतं. ते आहे तर पैसेवाले, आपण आहे काय पैसेवाले? ते 3,000ची साडी घेते आपण 500ची साडी घ्याव ना. आपली अवकात आहे काय 3,000ची साडी घालायची? आपल्या हिशोबानं वागा लागते ना, एकामेकाले पाहून. त्याच्यानं तर तुनं मला कर्जात डुबून ठेवलं. असं म्हणा ना, कर्जात डुबून नाही ठेवलं, मला मागं आणलं असं म्हणा तुम्ही. हो मागच आणलं तुनं मला, मागच आणलं म्हटलं. बाई हे मी जाय बरं, तू घरात जाय, घरात झोप म्हटलं. इथं तुझी माय काही झोपू नाही देणार तुले. तुझी झोप खराब करून ठेवून म्हटलं. जाय तू घरात जाय आणि आराम कर. जेव्हा पाय तेव्हा काव 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 चालू राहते. घरी राहिलो म्हणजे मी नाव तुले चांगला नाही दिसत वाटते मी. बरं झालं तुमच्या भरोशावर खाऊन नाही राहिली मी तर. मी कामाला जातो म्हटलं बाया बरोबर, दिवसभर काम करतो, घरी येऊन घरी काम करा, सकाळी 5 वाजताच उठा, घरचे कामं करा, तरी म्हणता क तूच मला मागं आणतं. कामाले जातं तर काय झालं मग? बाकीच्या बाया जाते ना कामाले. बाकीच्या बाया नाही जात काय? त्या घरी बसल्या आहे काय? तू एकटीच चालली कामाले? मले बाकीच्या बायकाचं सांगत नका जात जाऊ. मी बाकीच्या माणसाचं नाही काढून राहिली. बाकीच्या माणसं जाते ना मग कामाले. जाते ना बाकीचे माणसे कामाले जाते, मी जातो म्हटलं कामाले. मी घरी बसून नाही राहत. किती काम करन ना मी, रात्रंदिवस काम करन तरी तुले पैसा कमी पडते. अशी आहे तू, अशी बायको आहे, चांगली बायको नाही आहे. हो काय आता खराब बायको झाली मी? खराबच आहे तू, चांगली नाही आहे. माझ्या घर पुढं नाही जाऊन राहिलं तुया यानं, अजून मागं आणून राहिली तू मले. नाव पैसा पुरून नाही राहिला. किती कमावन काही करन तरी घरात पायशीन तर हनहनच आहे. तुमच्यानंच हनन राहते, जेव्हा पा तेव्हा पैसा नाही आहे. मायानं हनन राहते. पैसा तू खर्च करतं. पार्लरमध्ये कोण जाते? तू जातं. पार्लरमध्ये जायची काही गरज आहे तुले? दर महिन्याला पार्लरमध्ये जाऊन राहिली तू. काय करतं फेशियल करून? 1,000 रुपयाचं फेशियल करून येतं. तेच 1,000 रुपये तुले वाचवता नाही येत. चला 1,000 रुपये वाचू दे. 1,000 रुपये जमा करून तू किती जमा करतं? 12 महिन्यात 12,000 रुपये जमा होते. काय झालं मग मी एखाद्या वेळेस पार्लरमध्ये जातो तर? एखाद्या वेळेस नाही चालली तू, दर महिन्याला चालली. दर महिन्याला तू 2,000 घेऊन जातं. फेशियल करू दे, थ्रेडिंग करू दे, अजून काय काय मेकअपचं सामान आहे काय माहित तुया माहित काय काय घेऊन येतं. तर मला तर माहिती नाही काय आणतं ना काय नाही, कुठं उडवतं काय नाही. फक्त एवढं माहित आहे का तू पार्लरमध्ये जातं 2,000 रुपये उडवून येतं म्हटलं. आता बाकीच्या बायका आहे तर त्याची नवरे ड्युटीवर आहे. मी आहे काय? मी 300 रुपये रोज कमावणारा माणूस. मग त्या हिशोबानं वागायला पाहिजे ना तू ना. 2-2 लेकरं आहे, समजायला पाहिजे. 2-2 लेकरं आहे, बाय हिशोबानं पैसे खर्च करा. आता पोरीची ऍडमिशन आलीस तर 8,000-8,500 लागून जाईल नर्सरीत टाकाले. मग तुम्हाला नाही समजत तेवढं? पहिले सोय लावून ठेवावा म्हणून लेकरायसाठी. पहिले नाही समजलं काय आता वेळेवर? पहिले नाही समजलं काय म्हणतं? उन्हाळ्यात कोणते कामं चालू होते सांग बरं?
हप्त्यातून 2 दिवस कामं भेटते तर भेटे, नाही तर घरीच राहा लागे. तेच तर बाजारात कसा मसा भागवला मी. आणि तू तर घरीच होती 2-3 महिन्यापासून. काही म्हटलं काय मी? घर चालूनच राहिलो ना मी. घर तर चालूनच राहिलो. आता कामं लागले का कामाले तर चालूच राहतो मी. असं नाही आहे घरी राहतो म्हणून. आज काम बंद आहे म्हणून आज घरी आहे मी. आणि त्याच्या तिथून माया मागं कटकट लावली. एक दिवस घरी राहतो मी तर नाव सुखानं घरी नाही राहू देत तू. खरंच ना, तू यानं मला घरात गमतच नाही. तू चांगलीच बायको नाही आहे. चांगली बायको नाही आहे, चांगली बायको नाही आहे म्हणता. अशी कशी बायको पाहिजे तुम्हाला? बरं जाऊ दे, मी काही बोलत नाही. विषय थांबव आता, इथंच थांबव. माझं डोकं दुखून राहिलं म्हटलं तू यानं. आणि मी तुले आखरी वेळा सांगतो का माझ्याजवळ पैसे आहे नाही. खरंच सांगतो, आता डबल ह्या विषय काही काढू नको. 15 दिवस थांबून जाय. 15 दिवसानं करतो मी ऍडमिशन. मला ते काही सांगू नका तुम्ही. 15 दिवस मला सांगूच नका. मला ह्या 2 दिवसाच्या अंदर लेकराची ऍडमिशन पाहिजे म्हणजे पाहिजे. काही करा, कोणत्याही हालतीत करा, पण 2 दिवसाच्या आत लेकराची ऍडमिशन करा म्हणजे करा. माझ्याजवळ पैसे आहे नाही, मला मॅड नको करू. तुले जर ऍडमिशन करायचे असेल तर माग, कोणाला पैसे माग. तुझ्या मायले माग, भावाले माग, बहिणीले माग, ज्याले मागायचे असेल त्याले माग आणि कर तू ऍडमिशन. एकच एक गोष्ट 10 वेळा नाव नाही पटत मले. सांगितल्यावर बी नाव नाही ऐकत. हो, मायलेच पैसे मागत राहतो ना मी. जमा करून ठेवले ना तुम्ही माया आईजवळ. आईले पैसे मागतो मी. पैसे नाही राहिले किस्तसाठी का लाव ना आईले फोन, लाव पैसे माग. फ्रीजची किस्त आहे, लाव फोन आईले, माग पैसे. काय माहित कमावून ठेवले काय तुम्ही तर. मी न कमावून ठेवले नाही, पण कर्ज तू न करून ठेवलं ना. तू पाहत बस मग. भराचा आहे नाही भराचा आहे मला काही घेणं देणं नाही. दिमाग खराब करून ठेवते. पाणी दे बरं प्याले ग्लासभर. घ्या ना प्या पाणी. कामं करून राहिली ना मी. स्वयंपाक बनवून राहिली. दिसून नाही राहिलं काय तुम्हाला? पाणी घेऊन पेनं नाही होत. बापा आता स्वयंपाक बनवून राहिली. पाचल्या पायरी भूक लागून गेली किती वेळची. स्वयंपाक व्हायचाच आहे तरी तर घरीच आहे तो. करून काय राहिली? पोटात कावडी बोंबलून राहिले आणि अजून स्वयंपाकच व्हायचा आहे. मग बोलावं तर मग माय बोलणे दिसते. पाय ना तुझे कामं पाय कसे कामं आहेत. आता 12 वाजले अजून स्वयंपाक व्हायचाच आहे. सकाळपासून नाश्ता नाही काही नाही. उपाशीच आहे म्हटलं. मले उपाशी ठेव आणि लेकराले उपाशी ठेव. वेळेवर नाव कामं नाही करत. लेकरानं केला होता नाश्ता. लेकरायले भूक नाही लागली. हो, तुला माहित आहे काय लेकरायला भूक लागली का नाही लागली तर विचारू काय? आत्ताच विचारतो मी लेकरायले. आत्ताच विचारतो म्हटलं तुझ्या समोर. तर बनवून राहिली ना मग आता स्वयंपाक. लवकर बनवतो. लवकर बनवतो. स्वयंपाकालाच 1-2 वाजवत जाय. दिवसभर कामच पुरते. असे कोणते कामं करून राहिली तर. 3-4चेच कामं नाही होऊन राहिले तू यानं. फक्त बोलणं होते काय? तोंडाले तोंड देणं होते काय? तेच समजते. घरातले कामं नाही समजत. करून राहिली ना मी. तुम्हाला थोडी करायला लावून राहिली. आता राहा ना चूप. हो, चांगल्यासाठी बोला होता आता चुप राह म्हणतं. स्वतःची गलती झाली का मान्य करत जाईन का हो बा स्वयंपाकाला उशीर झाला. करतो ना मी. आजचा दिवसच खराब आहे माझ्यासाठी. खरंच सांगतो ना, खराबच आहे. हो, तुमच्यासाठी तसेच दिवस खराब आहे ते. दिवस खराब नाही राहत, तुम्हीच खराब आहे. मी खराब नाही आहे म्हटलं. तुया यानं आज माझा दिवस खराब गेला. निवळ वटवट करत राहतो. घरी राहिलो म्हणजे नाव चांगल्यानं राहू देऊन नाही राहिली तू. तुया तर कामही करायला जीवावर येते. कायले लग्न केलं माझ्या सगळं काय माहित. राहती तशीच कुवारी. लग्नच नाही करायला पाहिजे होतं. लग्न करून माई पूर्ण जिंदगी झंड केली त्या. हो, माय बी नशीब फुटलं होतं ना. माय बी नशीब फुटलं होतं. तुम्हाला देऊन दिलं माय बापानं. ह्या अशा मातीच्या घरात राहा लागून राहिलं. मातीचं घर आहे काय? विटा सिमेंटचं घर आहे म्हटलं. मातीचं घर म्हणून राहिली. हो, मातीचं घर नाही तर काय मग. कायचं विटा सिमेंटचं घर होय. जिथं पाहिजे तिथं खंबे लावून ठेवले मधात. कधी डोक्याला लागन तर कधी हाताला लागन. खंबे लावायची काही जरूरत होती मधात? बांधलं ते आता पहिलच्या लोकांना जसं एले बांधायचं होतं त्याच्या हिशोबानं. आता मी माझ्या हिशोबानं बांधन आरामात. जेव्हा माझ्याजवळ पैसा राहीन तेव्हा. राहून तर राहिली ना तू. मोठं साजरंच घर बांधलं एखाद्या झोपडपट्टीवानी. मधात खंबे लावून दिले. पूर्ण घरच बिघडून ठेवलं. काय माहित मायबाप बी काय पाहून दिलं तुम्हाला तर. घरही पाहिजे तर हे असं, तुम्ही पाहिजे तर असे. वावर नाही काही नाही देऊन दिलं. जाय बाई, हाय पोरग चांगलं, जाय राहायचो, चांगली जिंदगी करजो. हे असे चांगलं पोरग आहे, साधं सुधं पोरग आहे. चांगला ठेवन तुले. आणि कायचे चांगले ठेवून राहिले तुम्ही. पूर्ण कर्जात डुबून बसले. कर्जात डुबणारे. कर्जात मी नाही डुबलो. तुला 1000 वेळा सांगतो का कर्जात मी नाही डुबलो. तून डुबून ठेवलाय. तूनच डुबवलं मुले. नाही तर पहिले माझ्या अंगावर कोणाचे 10 रुपये नाही राही म्हटलं लग्नाच्या पहिले. कोणाच्या उधाऱ्या वाधाऱ्या काहीच नव्हत्या. जेव्हापासून तू माझ्या जीवनात आली तेव्हापासूनच उधारी चालूच आहे. आणि आताही चालूच आहे. हो, म्हणजे मी पनोती होय तुमच्या जीवनात आली. मी म्हटलं काय तू स्वतःहून म्हणून राहिली आणि मग अजून माझ्या संग भांडशील तू. स्वतःच काहीच्या काही बोलतं. द्यायचं असेल तर दे मध्ये प्यायले पाणी, नाही तर जातो मग मी बाहेर. आणि जेवणही नाही करत. तुले जेव्हा स्वयंपाक बनवायचा तेव्हा बनव, जेवण कर, नाही तर काही कर. तशी तुले नवऱ्याची नाव फिकरच नाही आहे. ना नवऱ्याची फिकर ना लेकराची फिकर. फक्त तू तुझ्या तालात राहत जाय. तुझ्या मतानं कामं करत जाय. आमच्याशी काही घेणं देणं नाहीये.
हाव करतो मी, माया मतानं कामं करतो. जा, नाही बनवत स्वयंपाक. एवढा राग येऊन राहिला ना नेहा, खरंच सांगतो मी, लय राग आणतो पण तो. लय अति करून राहिली तू या मतानं. एवढा भिन झालो ना मी डोक्यानं, लयच भिन झालो, पूर्ण मॅट करून सोडलं त्या मुले. लय मॅट करून राहिली तू. एखाद्या दिवशी पागल होईन मी तुया पायी. हो, मायापायी पागल होऊन राहिले म्हणते आता तुम्ही. राय बरं, तू शांत राय. शांत राय म्हटलं, आता जास्त बोलू नको. जेव्हा पाय तेव्हा आपली मनमर्जी. इथं पैसे खर्च करन, तिथं पैसे खर्च करन, आणि काही झालं का मग तुम्ही करतच नाही. एकटा माणूस कुठं पुरू मी? ड्युटी आहे मले. कायलेच कर्ज करत राहते काय माहित. कायले कर्ज करत राहते काय माहित? म्हणजे मी सट्टा खेळून राहिली का जुवा खेळून राहिली? काय करून राहिली मी? कर्ज करते म्हणून राहिले तुम्ही. पाय नेहा, तुले मी आखरी वेळा प्रेमानं सांगून राहिलो काय करतो मी कुठं केले हे तुया माहित. मी 1000 वेळा नाही सांगत एकच एक गोष्ट, काय करतो तू काय नाही. दिवसभर मी घराच्या बाहेर राहतो, कामाले जातो. सगळा व्यवहार तुया हाती आहे. सगळे पैसे तू खर्च करतं. आता कायच्यात करतं काय नाही हे तुले नाही समजून राहिलं ना, तर एक काम कर, तू एक डायरी घे आणि डायरीमध्ये लिहून ठेव. 10 रुपये कुठं खर्च केले, 100 रुपये कुठं खर्च केले, 500 रुपये कुठं खर्च केले, आणि त्याच्या समोर लिहू काय घेतलं काय नाही. पूर्ण एका महिन्याचा हिशोब लिहून ठेव, आणि मग टोटल मारजो. आणि मग तुला माहित पडन का तुनं घरासाठी किती पैसे खर्च केले आणि फालतू खर्च किती केले त्यात. तेव्हा तुला समजन. माया नाव लागूच नाही देत, आपलीच चालू राहते. करून घे तू आरामात स्वयंपाक बनव ना, आरामात जेवण कर म्हटलं. माझ्यासाठी काही स्वयंपाक बनवू नको, पाहून घेईन मी माया. निघाले आता तन कुठं चालले तर. बोल बाई नेहा, काय चालू आहे? काही नाही आई. काऊन काय झालं? नेहा काय झालं, काऊन रडून राहिली तू? काही नाही झालं आई, मला काहीच नाही झालं. सहज रडून राहिली मी, तू आठवण येऊन राहिली मला म्हणून. खरं खरं सांग ना, काय झालं? तब्येत गिब्येत ठीक आहे ना तुझी? हो आई, तब्येत गिब्येत ठीक आहे माई. अहो काय झालं सांग ना, रडूनच राहिली तू. तू सांगशील नाही तर माहीत कसं होईन, काऊन रडून राहिली? मारलं गिरलं काय बुवानं? नाही आई, मारलं नाही ते ना, बोलूनच राहिले सकाळपासून, मायाच मागं लागले. कायच्यासाठी बोलून राहिले? काही नाही आई, त्याला फक्त असंच म्हटलं का लेकराची शाळा चालू झाली, ऍडमिशन करून घ्या, असंच म्हटलं मी. काय तू एवढ्यासाठी बोलायला लागले काय मग? तर मग करा नाही लागत काय? लेकराचं नाव घेऊन नाही टाका लागत काय? नाही, तेवढंच म्हटलं तर म्हणते पैसे नाही आहे, मग करन असेच करून राहिले. मला म्हणते मागून दे तुझ्या मायले पैसे असन तर, असे बोलून राहिले आई. काय मायले पैसे माग म्हणजे माझ्याजवळ झाड आहे काय पैशाचं? पैसे देत राहू मी, पैसे पुरवत राहू? किती की पैसे देईन तरी तुम्हाला तर कमीच पडते. काय करता काय माहित बाप्पा, दोघच जण असून. कुठं पैसे उडवता काय माहित. लेकरं तर लहान लहानच आहे. का लेकराचे लग्न करून राहिले तुम्ही, कुठं ड्युटीवर लावून राहिले लेकराले, का घर बांधून राहिले, कायले कर्ज करून राहिले तुम्ही एकदम अंगाच्या वर. समजायला पाहिजे ना. मी नेहमी सांगतो कर्ज नका घेत जाऊ. तिथे राहिली मी 2-4 महिने, समजावून सांगितलं बरं तुमच्या दोघाली. सांगणं चालूच आहे का पैसे नका खर्च करत जाऊ, पैसे उडवत नका जात जाऊ. तरी बापा लहान लहान लेकरांनी तुम्हाला समजावून सांगावं लागते. आता लहान राहिले काय तुम्ही? आता तर मस्त लेकरं लहान आहे तर पैसे जमा करून ठेवायला पाहिजे. पण तुम्ही पैसे उडवायचे काम करून राहिले. काय एवढे मोठे किस्त करून ठेवले काय माहित बापा. पाशीन तर जशाले तसंच. कुठं सुधरून राहिले तुम्ही? अजून मागं येऊन राहिले म्हटलं किस्त्याच्या पायी, तरी तुम्हाला नाव नाही समजत. नाही उचलत आई, जास्त कर्ज नाही उचलत. आता जेवढं आहे तेवढं फिटून घेतो आणि मग नाही उचलणार. बरं जाऊ दे, रडू नको. काय म्हणते तर मग अजून बुवा? काही नाही आई, मला म्हणते फुटे कवडी नाही आहे म्हणे माझ्या खिशात. मी सध्याच ऍडमिशन नाही करत म्हणे, माझ्याजवळ पैसे येईन तेव्हा करत म्हणे ऍडमिशन, असे म्हणून राहिले ते. नाही तर राहू दे म्हणते पोरीले अंगणवाडीतच, नाव नको काढू म्हणते. जेव्हा पहिलीत जाईन तेव्हा टाकू म्हणते तिले पहिलीत, तिथंच राहू दे म्हणते. नाही तर 6 वर्षाची वयपर्यंत. मग राहू दे ना, बरोबर तर म्हणून राहिले बुवा. आता एवढं मोठं कर्ज आहे तुमच्या अंगावर, न अजून कर्ज करता काय मग? अजून कर्ज करायचं आहे काय तुम्हाला? अंगणवाडीत इथं शिकवते लेकरायले. शिकवते, अंगणवाडीत बी शिकवते, पण अंगणवाडीत शिकवलेलं आणि शाळेत शिकवलेलं लय फरक पडते आई. नर्सरीत जाणारे लेकरं हुशार राहते. मला नाही ठेवायचं आहे माझ्या पोरीला अंगणवाडीत, मला नर्सरीत टाकायचं आहे तिले. तुम्ही बी नाव नाही ऐकत हो. बुवाचं अलग चालते आणि तू अलग चालते. एक ह्या रस्त्यानं जाते तर एक ह्या रस्त्यानं जाते, असं चालू आहे तुमच्या घरी. संघ नाही चालून राहिले तुम्ही.
नाव एकामेकाले समजून नाही घेत. एकामेकाचं ऐका आणि तेव्हाच पुढं जाण ना. दोघाच अलग अलग चालते तर कसं होईन मग? अशानं जाण काय पुढं? बरं जाऊ दे, रडू नको तू. नाही आई नाही रडत, पण रडत येऊन राहिला मला. बोलतच राहते सकाळपासून भांडणच चालू आहे. तर मग तूही शांत राहत जाय ना. तूही तोंडाले तोंड देत असन तेव्हाच भांडणं होते ना. एकटा माणूस बोलन तर भांडणं होते काय? चुपचाप बोलन चुप राहीन. तू काले तोंडाले तोंड देत? शांत नाही राहता येत? नेहमी सांगतो मी का भांडणं नका करत जाऊ. एक जण बोलते, एक जण चुप राहा लागते. समजदारी दाखवा लागते. पण तुम्ही दोघही जण सारखेच आहे बाप्पा, दोघही सारखेच आहे. जवळही तसेच आणि पोरगी तशीच. बोल आता तूही बोल मले. मी म्हटलं तुझ्या संग बोलतो, माय मन हलकं करतं, तर तूही मलेच बोलून राहिली. एक तर यायनं माझं डोकं खराब करून ठेवलं आणि वरून तू बी मलेच बोलून राहिली. बोला मलेच बोला, मीच वाईट आहे. तू वाईट नाही आहे. मी म्हणून राहिले काय वाईट आहे? तुम्ही दोघे जण तसेच आहे. रडू नको आता, शांत राह. जेवण केलं? नाही आई, जेवण नाही केलं. स्वयंपाकच वाचाय. आता स्वयंपाक बनवतो आणि करतो मग जेवण. रडू नको, लवकर स्वयंपाक बनवून लेकरायला जेवा खावाचं देत जाय वेळेवर. तुमच्या भांडणाच्या पायी लेकरायला उपाशी नका ठेवत जाय. लेकरायवर पहिले लक्ष देत जा. बनव मग लवकर स्वयंपाक बनवून लेकरायला जेवाचं दे. झगडे भांडणं सगळ्याच्या घरी होत राहते, पण उपाशी राहा लागते काय मग त्याच्यासाठी? बनव लवकर स्वयंपाक बनव. काय बनवतो तर अन दे जेवाले. हो आई, बनवतो मी स्वयंपाक. ठीक आहे मग आई, ठेव फोन. हो ठीक आहे. चाल बाप्पा, लेकरायले पाहतो. कुणीकडे गेले हे लेकर तर. माणसाले तर नाव काढजीच नाहीये.